बुलेटिनमध्ये स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे कोल्हापूरमधली, कारण कोल्हापूरमध्ये आता शिक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळते। टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे शिक्षकांचं, आणि या आंदोलनाच्या दरम्यान हा प्रकार घडलेला आहे। शिक्षकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरती वाद घालण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्यावरून हा सगळा प्रकार घडलेला आहे। कोल्हापूरमध्ये ही दृश्य आपण बघतोय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शिक्षक मोठ्या प्रमाणावरती जमलेले होते आणि हे आंदोलन सध्या सुरू होतं। टीईटीची जी सक्ती केली जाते या विरोधामध्ये सध्या राज्यभरामधले शिक्षक आक्रमक झालेले आहेत आणि त्याच दरम्यान शिक्षक आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडलेली आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। विजय, आपण बघतोय की सध्या शिक्षक मोठ्या प्रमाणावरती आक्रमक झालेले दिसत आहेत। अगदी सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये देखील अशाच पद्धतीने आक्रमक झालेले असताना आता पोलीस आणि शिक्षक यांच्यामध्येच अशा पद्धतीची बाचाबाची होताना दिसते। काय नेमकी आता मागणी आहे शिक्षकांची? यामिनी अगदी बरोबर आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक दसरा चौकापासून हा मोर्चा निघाला होता, तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत। आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मोर्चा आल्यानंतर एक शिष्टमंडळ आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जात होतं। त्यामुळेच वेळी या शिष्टमंडळामध्ये देखील आम्ही सहभागी व्हायला पाहिजे असं म्हणत काही शिक्षक आहेत ते या प्रवेशद्वारावर आले। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी पोलीस आणि जे आंदोलक शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली। शाब्दिक बाचाबाची, एकमेकाच्या अंगावर धावून जाण्यापर्यंतचा प्रकार आहे तो घडलेला आहे। पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो या ठिकाणी तैनात लावलेला आहे, कारण टीईटी विरोधात खूप मोठ्या संख्येने शिक्षक आहेत ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यापासून हे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावला। मात्र त्याचवेळी जे शिष्टमंडळ गेलेलं आहे आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला, त्या शिष्टमंडळामध्ये मला जायचं आहे असं म्हणत काही शिक्षक आहेत ते या प्रवेशद्वारामध्ये आत घुसण्याचा प्रयत्न करत होते। पोलिसांनी त्यांना अडवल्यानंतर मात्र या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली, एकमेकाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आहे तो या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता पोलिसांनी हे सर्व जे प्रवेशद्वार आहे ते खुले केलेलं आहे, मात्र जे निवेदन देऊन आलेले आहेत त्यामुळे आता शिक्षक या ठिकाणी किती वेळ थांबतात हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे। पोलिसांचा बंदोबस्त आहे तो काहीसा आता शिथिल आहे तो देखील करण्यात आलेला आहे, कारण जे शिष्टमंडळ होतं ते निवेदन दिलेलं आहे त्यांनी आणि ते जिल्हाधिकारी कार्यालयामधून बाहेर पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। यामिनी, अगदी विजय, धन्यवाद माहितीसाठी। वेळोवेळी अपडेट घेत राहू। तर टीईटीची सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या जीआरच्या विरोधात संपूर्ण राज्यभरामधले शिक्षक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि राज्यभरामध्ये 60,000 शाळा बंद राहतील असा दावा देखील महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। टीईटीच्या सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटीची परीक्षा देण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे। यावरती राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना टीईटी पास होणं हे बंधनकारक करण्यात आल्यामुळे शिक्षक आक्रमक झालेले आहेत। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यामुळे हे आंदोलन सध्या केलं जात आहे। तर कोल्हापूर सोबतच नाशिक आणि पुण्यामध्ये देखील टीईटी सक्तीच्या विरोधामध्ये हे आंदोलन सध्या होताना दिसतंय। राज्यभरातले शिक्षक आक्रमक झालेले आहेत। ही वेगवेगळ्या ठिकाणची दृश्य आपण जाणून घेऊया। मुंबई, पुण्यासारखी जी महत्त्वाची शहरं आहेत इथे देखील अनेक शाळा बंद होत्या आणि मोठ्या प्रमाणावरती शिक्षकांना रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली आहे। तर कोल्हापूरमध्ये आपण बघितलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती मोर्चा निघालाय। त्याच पद्धतीची नाशिकमधली देखील ही परिस्थिती आणि हा भव्य असा मोर्चा शिक्षकांनी काढलेला आहे। राज्यभर शिक्षक संघटना या आक्रमक झालेल्या आहेत, त्यांनी रस्त्यावरती उतरून आज आंदोलन केलंय। दरम्यान अमरावती जिल्ह्यामध्ये 12 संघटनांचे हजारो शिक्षक हे शाळा बंदच्या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। जाणून घेऊया। तर आपण पाहिलं की टीईटीच्या सक्तीच्या विरोधात राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये शिक्षक आक्रमक झालेले असताना आता शिक्षकांचा शाळा बंद हे आंदोलन करण्यात आलं।
मुंबई पुण्यासारखी शहरं त्यासोबतच कोल्हापूर नाशिक अशा भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती हे शिक्षक आक्रमक झालेले होते। सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीचा निर्णय दिलाय या संदर्भात आता राज्य सरकारनं या सगळ्याची दखल घ्यावी आणि एक याचिका दाखल करावी अशी मागणी सुद्धा केली जाते। तर अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक संघटनांनी शाळा बंद आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता। जिल्ह्यामधल्या 80% शाळा या आज बंद ठेवण्यात आल्या। यासोबतच शिक्षक संघटनांकडून जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा देखील काढला जाणार आहे अशी माहिती मिळते आणि इथल्या आंदोलक शिक्षकांसोबत बातचीत केली आहे आमचे अहिल्यानगरमधले प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी। शासनानं अतिशय वेळ बिगारासारखं आम्हाला वागवण्यास सुरुवात केली आहे। टीटी बंधनकारक केली आणि जर टीटी फेल झाला तर 2 वर्षानंतर त्या शिक्षकाला घरी पाठवायचे। मुळात आज शाळेवर शिक्षक नाहीत, त्याबाबत ग्रामीण भागात शहरी भागात शिक्षक नसल्यामुळं मुलांच्या आतोनात हाल होत आहेत आणि भविष्य काळात जर हे शिक्षक या ठिकाणी यांच्या 2 वर्षामध्ये जर उत्तीर्ण नाही झाले आणि घरी जाण्याची वेळ आली तर अक्षरशः ग्रामीण भागातील ते शहरी भागातील शाळा सुद्धा बंद पडतील। आमची एवढीच मागणी आहे की टीटी रद्द करा आणि शाळा बंद पडण्याचे वाचवा। हा तुम्ही अचानक ते विद्यार्थी संख्येचे निकष बदलवतायत। प्रत्येक शाळेमध्ये जर एखादे अतिरिक्त शिक्षक झाले तर तात्काळ त्यांना सरप्लस दुसरीकडे केले जाते आणि काही शाळांना विद्यार्थी संख्या असूनही शिक्षक जर मिळाले तर 2-2 वर्ष शिक्षक मिळत नाहीत। पवित्र पोर्टलची भरती जी आहे वेळच्या वेळी होत नाही। अहो याच्यामध्ये संच मान्यतेमध्ये आधार कार्ड नसलेले विद्यार्थी हे पकडत नाही आणि ह्या सर्व राज्यातील शिक्षकांना वाड्या वस्त्यावर जाऊन विद्यार्थी शोधायला सांगतात। विद्यार्थी शोधून आणले, शिक्षक बांधव आमचे जातात तिथे शिक्षण शोधून आणतात। काही पालकांकडे कुठल्याही स्वरूपाचे कागदपत्र नसतात, त्यांचे आधार कार्ड निघत नाही, परंतु हे विद्यार्थी हजेरी पटावर आहे। हजेरी पटावर असून विद्यार्थी शाळेत उपस्थित आहे, शालेय पोषण आहार त्याला मिळतोय आणि तुम्ही संच मान्यतेमध्ये त्यांना पकडत नाही। 2-2, 5-5 विद्यार्थ्यांवरनं शिक्षक अतिरिक्त तुम्ही लगेच ठरवताय, हे कुठलं जायचं काठी येतं? जे सर्व जिल्ह्यातील राज्यातील 80% शाळा चालू असताना शिक्षकांनी बंद ठेवल्यात, याचा अर्थ शिक्षकांमध्ये या विषयांच्या संदर्भात मोठा आक्रोश आहे आणि तो आक्रोश आपल्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचवा ही आमची सर्वांची विनंती आहे। तर अहिल्यानगरमधल्या शिक्षकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेत होतो आणि या सगळ्या संदर्भात आता बुलढाण्यामधल्या शिक्षकांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। शिक्षकांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण ते जाणून घेऊया। माझ्यासोबत बुलढाण्यातील शिक्षक आहेत। सर, नेमका काय मागण्या आहेत तुमच्या? तुम्ही आज शाळा बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। TAT असेल, पेन्शन असेल, संच मान्यता GR असेल, शिक्षकांच्या सर्व सुरक्षेच्या बाबतीत योजना असतील, याबाबत आज शिक्षक आक्रमक होऊन सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे आणि सरकार जरी म्हणत असला तरी आम्ही 1 दिवसाचा पगार कापू, आम्ही सरकारला या पगार कपातीची कसलीही भीक घालत नाही, कारण गेल्या 15 ते 20 वर्षापासून विनानोनीच आम्ही काढलेल्या आहेत आणि अशा अवस्थांना सरकारच्या 1 दिवसाच्या पगाराला आम्ही कोणत्याही प्रकारची भीक घालत नाही। तर आज शासकीय सेवेत असणारे सर्व डॉक्टर्स मंडळींना नीट लागू केल्या जाईल का, किंवा इंजिनियर्स लोकांना परत JEE दिल्या जाईल का, किंवा आज जे राजपत्रित अधिकारी आहेत किंवा आज जे IAS ऑफिसर्स आहेत त्यांना सुद्धा परत IASची परीक्षा द्यायला लावल्या जाईल का, असे अनेक मुद्दे आहेत। माझं वय सर 50 वर्ष आहे। 2005 मध्ये माझी नियुक्ती झालेली आहे। त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा TETचा असा नियम नव्हता, तरीसुद्धा सरकारने आमच्यावरती TET लादलेली आहे। हा निर्णय अतिशय अन्यायकारक आहे आणि सरकारने तो लवकरात लवकर मागे घ्यावा, अन्यथा याच्यापेक्षाही कडक आंदोलन करण्यात येईल। ही अभ्यास करायचं वय नाही आणि या वयात हे कोणती परीक्षा TET देऊ शकत नाही। या बदली आम्हाला सरकारनं कोणतं प्रशिक्षण लागू करावं। वेळोवेळी सरकार दरवर्षी प्रत्येक वर्षी प्रशिक्षण घेत असते, आणखी 1-2 प्रशिक्षण लावावे आणि या TETतून मुक्ती द्यावी। सेवा सुरू असताना जर एखाद्या पोलीस ऑफिसरला जर तुम्ही म्हटलं की आता तुम्हाला 100 मीटर रनिंग करून दाखवायची आहे, तर त्यांना खरंच शक्य होईल का? ते ग्राउंड ते काढून दाखवतील का? मग याच जी जाचक अटी आहेत किंवा हे जे अन्यायकारक नियम आम्हाला लागू केलेला आहे तो शिक्षकांनाच का? सगळ्यांना पात्रता परीक्षा का नाही आणि सेवेत असताना आम्ही ही का द्यायची? TETची जी सक्ती करण्यात आलेली आहे ती आमच्यावर अन्यायकारक आहे अशी भावना काहीशी या शिक्षकांची आहे आणि त्यामुळे हे शिक्षक आज खरं तर शाळा बंद आंदोलनावर आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा। तर मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये देखील शिक्षकांनी हे आंदोलन सध्या केलेलं आहे। मुंबई पश्चिम उपनगरामधील शेकडो शाळांमधले मुख्याध्यापक आणि शिक्षक हे मुंबईमधल्या या आंदोलनामध्ये सहभागी झाले। सक्ती कोणाला हवी? ती 2013 नंतरच्या भरतींना किंवा पवित्र पोर्टलमध्ये ज्यांना आता नवीन भरती करायची त्यांना, जे शिक्षक अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवाने ते शिकवतायत
त्यांना पुन्हा परीक्षेला बसवणे वयाच्या 40व्या वर्षी 50व्या वर्षी हे अन्यायकारक आहे. शासनाने संच मान्यता पूर्वीप्रमाणे करावी. टीईटीचा जो आदेश आहे तो नवीन शिक्षकांना तुम्ही पवित्र पोर्टलमध्ये लावलेला आहे, तो जुन्या शिक्षकांना लावू नये. जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणे शिक्षकांना द्यावी, जेणेकरून या क्षेत्रात चांगले लोक कार्यरत राहतील. आम्ही तर असं म्हणू की आमचा 1 महिन्याचं वेतन जरी कापलं तरी देखील आम्ही या पुढे जाऊन बेमुदत संप देखील करण्याच्या तयारीमध्ये आहोत. याचं कारण राज्यातील शेकडो शाळांमधील हजारो शिक्षकांची पदांची कत्तल करणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा रद्द झालाच पाहिजे. हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत गोरगरिबांचं, वंचितांचं शिक्षण हे कुठेतरी थांबलं जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यामधल्या शिक्षकांनी देखील टीईटी परीक्षेच्या विरोधामध्ये एल्गार केलेला आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरती या सगळ्या शिक्षकांनी मोर्चा काढलाय. शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. इतिहासामध्ये पहिल्यांदा एकत्र आलेले आहेत. टीईटीचा प्रश्न 1 सप्टेंबर 2025ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महाराष्ट्रातील 53च्या खाली असणाऱ्या सर्व शिक्षकांना टीईटी लागू केल्यामुळं आज नोकरीची शाश्वती नाही, शाळा नोकरीमुक्त शिक्षक होण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि संच मान्यता 2024चा शासन निर्णय तो देखील रद्द झाला पाहिजे. म्हणजे सगळ्यांना वाटतं तुम्ही कुठून आलात, खूप मोठ्या संख्येने आज जागोजागी आंदोलन होत आहेत. येस, आणि शिक्षकांना न्याय हा मिळणारच आहे. आम्हाला ऑनलाईन भरपूर कामं आहेत आणि हे सगळं बंद होण्यासाठी टीईटी रद्द झालीच पाहिजे. जर शिक्षकांना अशा परीक्षांची सक्ती केली जाते तर प्रत्येक विभागातल्या प्रत्येक अधिकाऱ्याला अगदी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री सगळ्यांना परीक्षा द्यावीच लागली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा पात्रता परीक्षा पात्र व्हावी आणि मग मुख्यमंत्री व्हावं आणि आमदार खासदारांची सुद्धा पेन्शन 15 मार्च 2024च्या JR नुसार पुणे शहरातील 70 शाळेमध्ये 0 शिक्षक मिळालेले आहेत. त्या 70 शाळेच्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न त्याच्यामुळे निर्माण झालेला आहे. मुंबई पुण्याप्रमाणेच नाशिकमध्ये देखील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटना रस्त्यावरती उतरल्यात. टीईटी परीक्षेच्या सक्तीच्या विरोधात इथले शिक्षक देखील आक्रमक झाले आणि त्यांनी एकत्र येऊन आक्रोश मोर्चा देखील काढलेला आहे. टीईटीच्या सक्तीच्या विरोधामध्ये सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर शिक्षकांनी ठिय्या मारत आंदोलन केलंय. टीईटीची सक्ती आणि 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या JRच्या विरोधात आज संपूर्ण राज्यभरामध्ये शिक्षक रस्त्यावरती उतरलेले बघायला मिळत आहेत. सांगलीमधील काही शिक्षक शाळा बंद आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. राज्यभरामधल्या जवळपास 1,500 शाळा या बंद आहेत. यामध्ये काही विना अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा सुद्धा समावेश असल्याची माहिती शिक्षक संघटनांनी दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.